नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अख्ख्या भारतभर येत्या 13 मार्च 2025 रोजी होळी हा सण साजरा होणार आहे. जे की पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून चालत असलेलं होळी दहन हे 13 मार्च रोजी रात्रीच्या टाइमला होळी दहन करण्यात येणार आहे. तर होळी दहनाची ही जी आख्यायिका चालत आहे, ती आख्यायिका मी तुम्हाला सांगू इच्छिते. प्राचीन काळामध्ये जो की एक हिरण्यकशिपू नावाचा राजा होता, जो की खूप क्रूर आणि निष्ठुर होता, ज्यांनी ब्रह्माजींकडून वरदान प्राप्त करून घेतलं होतं, की संसारातील कुठलीही जीवजंतू, कुठलाही राक्षस, कुठलाही देवी देवता, कुठलाही मनुष्य मला मारू शकणार नाही. आणि त्याच गोष्टीचा त्याला खूप गर्व होता. त्याला असे वरदान मिळाले होते, की कुठलीही शक्ती त्याला मारू शकणार नाही. कुठल्याही टाईमला तो मरणार नाही. नाही दिवसा त्याला कोणी मारू शकणार, ना रात्री कोणी त्याला मारू शकणार, ना धरतीवर तो मरणार, ना आकाशामध्ये तो मरणार. आणि कुठल्याही शस्त्राने, कुठल्याही अस्त्राने त्याला कोणीही मारू शकणार नाही. या मिळालेल्या वरदानाने हिरण्यकशिपू हा अतिशय निष्ठुर आणि क्रूर बनला होता. अशा या हिरण्यकशिपूच्या घरामध्ये भक्त प्रल्हादासारखा मुलगा जन्माला आला आणि तो श्री विष्णूंचा परम भक्त होता, जो की श्री विष्णूंचं सतत नामस्मरण करत होता, श्री विष्णूंची सेवा करत होता आणि त्याच्यावर श्री विष्णू यांची अपार अशी लीला होती, अपार अशी दृष्टी होती. आणि हे हिरण्यकशिपूला बिलकुलही आवडत नव्हतं. त्याने एक दिवस काय केलं, की भक्त प्रल्हादाला आदेश दिला, की या माझ्या राज्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त कुणाचंही नाम तू घेणार नाही, कुणाचंही नामस्मरण करणार नाही, फक्त माझ्या आणि फक्त माझ्या नावाचा उदो होईल. आणि हा आदेश भक्त प्रल्हादानी नाही ऐकला. तो श्री विष्णूंचं नामजप करत राहिला. हिरण्यकशिपूला हे बिलकुलही आवडलं नाही आणि त्यांनी भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी कावडा झाला, योजना आखू लागला, सतत त्याला मारण्याचे प्रयत्न करू लागला. ज्याही प्रकारे श्री भक्त प्रल्हादाला तो मारण्याचा प्रयत्न केला, श्री विष्णूंनी आपल्या अपार लीलेनी त्याला वाचवलंय, त्याला प्रत्येक संकटातून वाचवलंय. त्यामुळे हिरण्यकशिपूंच्या जवळ एकच त्याच्या मनामध्ये योजना आली. त्याची बहीण होलिका हिला सुद्धा एक वरदान प्राप्त झालं होतं, की होलिकाला वरदानामध्ये अग्नीपासून संरक्षण होण्याचं वरदान मिळालेलं होतं. तिला एक असे अंगवस्त्र मिळाले होते, जे की तिला अग्नीपासून वाचवेल व अग्नीमध्ये जळणार नाही. हिरण्यकशिपूंच्या डोक्यामध्ये विचार आला, की याला अग्नीमध्ये आपण जाळू शकतो. त्या योजनेला समोर न्यायचं म्हणून होलिकाने होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अंगरक्षक अंगावर घेतले आणि ते अंगरक्षक विष्णूंच्या अपार अशा लीलेमुळे होलिकाच्या अंगावरनं उडून भक्त प्रल्हादाच्या अंगावर जाऊन बसले आणि त्या आगीमध्ये होलिकाचे जळून खाक झाली. होलिका पूर्णतः जळून खाक झाली आणि त्या आगीमध्ये भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही. भारतामध्ये म्हणून होळी साजरी केली जाते, म्हणजेच असत्यावर सत्याचा विजय झाला आणि तेव्हापासूनच वाईटावर चांगल्याचा विजय ही भावना रूढ झाली आणि होळीची पद्धत सुरू झाली. त्यानंतर काही वर्षांनी हिरण्यकशिपूला मारण्यासाठी श्री विष्णूंनी नरसिंहांचा अवतार घेतला व क्रूर अशा हिरण्यकशिपूला मारण्यासाठी दिवस व रात्रीची मध्य वेळ दरवाजामध्ये बसून श्री विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन क्रूर अशा हिरण्यकशिपूचा वध करून टाकला. तर अशा प्रकारे हिरण्यकशिपू नावाच्या अत्याचारी क्रूर असा राधा तिथेच संपला आणि ही होळीची प्रथा सुरू झाली. अशा प्रकारे होळी ही अख्ख्या भारतभर खूप आनंदोत्सवात साजरी करायला लागली. श्री स्वामी समर्थ.